शरद पवार यांना Z+ सुरक्षा, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय। येत्या काही दिवसात केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात येणार आहे। मात्र त्यापूर्वी मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे। मोदी सरकारने मोठा निर्णय घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना Z+ सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे आता शरद पवार यांच्या सुरक्षेसाठी CRPFच्या 55 सशस्त्र जवानांची टीम असणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार यांना आता Z+ श्रेणीतील केंद्रीय राखीव पोलीस दल सशस्त्र VIP सुरक्षा प्रदान करणार आहे। राज्यात सध्या मराठा आरक्षण आणि OBC आरक्षणावरून राजकारण तापले आहे आणि येत्या काही दिवसात राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहेत। त्यामुळे सरकारकडून शरद पवार यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। केंद्रीय एजन्सींना मिळालेल्या माहितीनंतर सरकारने शरद पवार यांना सर्वोच्च दर्जाच्या सशस्त्र VIP सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे। सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर आता शरद पवार यांच्या सुरक्षेसाठी CRPFच्या 55 सशस्त्र जवानांची टीम नियुक्त करण्यात येणार आहे। येलो बुक ऑफ सिक्युरिटीनुसार Z+ श्रेणीतील सुरक्षेमध्ये 10 सशस्त्र स्टँडिंग जर्मन, 6 PSO राऊंड द क्लॉक, 2 एस्कॉर्टमध्ये 24 जवान, 2 शिफ्टमध्ये 5 वॉचर्स, 1 पोलीस निरीक्षक किंवा 2 उपनिरीक्षक प्रभारी म्हणून नियुक्त असतात। तसेच Z+ श्रेणीतील येणाऱ्या लोकांच्या घरी जाणाऱ्यांसाठी 6 स्क्रीनिंग आणि 6 फिक्सिंग करण्यासाठी जवान तैनात असतात। यात 6 ड्रायव्हर देखील 24 तास उपलब्ध असतात। माहितीनुसार ऑक्टोबर महिन्यात केंद्रीय निवडणूक आयोग राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा करू शकते। लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी 8 जागांवर विजय मिळवला होता। ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।